आहे, आता आपण आहे ना एक एक खड्डा बघूया. ते जाऊ ते आपण प्रेम हे गटर लाईन आहे, हे झाड उगले तिथं. ते पाण्याचे नळ बघा. हो, हे बुद्ध विहार आहे सार्वजनिक. आणि हे खड्डे आहेत. आणि म्हणजे मी लहान होतो ना तेव्हापासूनची हीच पाईपलाईन आहे अजून. याच्यात काही बदल झालेला नाही आणि पाणी अतिशय कमी येते या ठिकाणी. माझं वय आता 26 चालू आहे. मग आता विचार करा, म्हणजे 20 ते 22 वर्ष झाले ही पाईपलाईन अशीच आहे. अय्या पाणी येतं का तुम्हाला? कसलं पाणी येतंय? पाणी येतंय का? येतं थोडस. किती थोडं येतं म्हणजे? आता यायला लागले बरं. किती दिवसापासून बरं यायला लागले? दोन 2 दिवसापासून पाणी भरायला लागले. म्हणजे प्यायचं प्यायचं पाणी. आणि उन्हाळ्यामध्ये किती पाणी येतं? हा ड्रम भरतो का उन्हाळ्यामध्ये? कधी भरतोय कधी नाही भरत. अच्छा, म्हणजे रेग्युलर पाणी नाहीच आहे. ठीक आहे, या पुढचे आपण प्रश्न बघूया. ही नळांची परिस्थिती आहे सर. आणि ही परिस्थिती फक्त तुम्हाला मागासवर्गीय वस्तींमध्येच बघायला भेटणार आहे, गावामध्ये नाहीये. गावामध्ये नाहीये. हा, ही शोककळा आहे आमच्यासाठी. हे बघा, हे बघा. आता हे आतमध्ये राहून कसं पाणी घ्यायचं तुम्ही सांगा बरं. आम्ही पाणी भरायचं पण कसं? आजूबाजूचा परिसर बघा, स्वच्छ पाण्याची आम्ही अपेक्षा कशी करायची? ना कनेक्शन तुमचं आहे, तुम्हाला पाणी येतंय का? नाही, उन्हाळ्याचं पाणी येत नाही अजिबात. उन्हाळ्याचं मग तुम्ही पाणी कसं भरता? विहिरीहून पाणी. ते तिकडे विहीर आहे, ते विहिरून पाणी भरलं जातं किंवा विकत घेतलं जाते. ही पूर्ण वस्ती ना उन्हाळ्यामध्ये विकत पाण्यावरती डिपेंड आहे. चालेल, या पुढचे. हे सगळे खड्डेच खड्डे सर. हे तुम्ही बघा, हे खड्डे शेवाळले. एवढ्या वर्षात पाण्याची समस्या मिटलेली नाहीये, वारंवार अर्ज करून सुद्धा. 2-4 पाण्याने पण अजून काय आमची समस्या मिटली नाही. आणि हे खड्डे फक्त आपल्या एवढ्याच वस्ती पुरते मर्यादित. बाकी सगळीकडे वरच्या वर पाईपलाईन आहे, पण आम्हाला फार खालून घ्यावं लागते. या शशी नानाला घेऊया ना. हो नाना उडा. आता ना हा ग्रामपंचायतचा हा तिकडचा रोड आहे, परंतु हे अंगण आहे. आपण आता रोडच समजूया. तर या ठिकाणी बघा, हा मोठा खड्डा. आता हा थोडा माती भरून भरून आहे ना, हा वरती झालाय. तर या तुम्हाला नाना पाणी येतंय का? नाही येत. ठीक आहे. हा बरं, ठीक आहे. पाणी येतंय काय? नाही, पाणी नाही. पिण्याचं पाणी? नाही, पिण्याचं पाणी येतं पण 2-3 दिवसातून येतं. आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न कसा आहे तुमचा? नाही, पाणी येतच नाही. विकत घ्यावं लागते? हा, विकत घ्यावं लागतं. किती वर्ष झाले विकत घेताय पाणी? बरेच वर्ष झाले. म्हणजे एक 20-22 वर्ष झाले असतील. पाण्याचा प्रश्न कधीपासून आहे? म्हणणं बरोबर आहे, पण यांचे जे जसे सरपंच झालेत ना, अच्छा, हा, तेव्हापासून ना आमच्या पाण्याला न येत होतं. जसं ते देशमुख होते ना तेव्हा पाण्याला पहिला पाण्याचा नळ हा होता, हा बघून घ्या. एवढ्या वरती होता आणि पाणी भरपूर येत होतं. हा बोला. हा, तर ते आपला जयराम देशमुख होते त्यांच्या ना, काळामध्ये तेव्हा पाणी आमच्या योग्य घरामध्ये पाणी येत होतं. हो, तेव्हा काम एकदम योग्य होत होतं. एकमेव सरपंच होऊन गेलाय का ज्याच्या काळामध्ये हा, सरपंच जयराम देशमुख योग्य काम झालंय पाण्याचं. सगळ्याला पाणी भेटायचं. बरं, मी काय म्हणतो सर, पाणी पाणी तुम्हाला ज्या वेळेला आता पाणी येतंय म्हणता तुम्ही, हे पुढं. पाणी आल्यानंतर किती वेळ पाणी राहते? नाही झालं तर 10-15 मिनिटं. बरं, तेवढ्या वेळात पाणी. माणसं किती घरात? आम्ही 2च आहेत. आता 2. हो. काय म्हणतो दादा, तुम्ही काय म्हणतो? म्हणलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे जसं आम्हाला कळतंय, आज माझं वय 29 आहे. जयराम देशमुख हे एकमेव सरपंच असे होऊन गेले का ज्यांच्या काळामध्ये पाण्याची कधीच टंचाई पडली नाही. उन्हाळ्यामध्ये सुद्धा सकाळी नाही. तो माणूस 6:30ला घरातून बाहेर पडून प्रत्येक गावात फिरून प्रत्येकाच्या नळाला बघत होता पाणी येतंय का नाही येतंय आणि त्याची काय समस्या आहे. सकाळी उठून सगळ्या वार्डामध्ये फिरत होता तो माणूस. त्याच्यानंतर आज सरपंच आम्ही एकही पाहिलेलो नाही. त्यांचा वारसा चालवणारा कोणी नाही का? कोणीच नाही. कोणीच नाही. कोणीच नाही. आणि इथं गटर लाईन करून हा, काय काय मागणी आहे तुमची? गटर नाही, गटर लाईन. हा, गटर लाईन झाली पाहिजे. तिथून पाणी आहे ना आलं पाहिजे ना, सगळं बाहेर गेलं पाहिजे. तुमच्याकडं बाबा घंटा गाडी येते का? म्हणजे कचऱ्याची गाडी येते का? हो, येते. कधी आली? काल आली. काल मी कंप्लीट केल्यानंतर आलेली आहे. हा, बऱ्याच दिवसातून झाले ते. आता मला नाही एवढं सांगता ना, पण कालपासून चालू झाले. तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी हो सगळं भरते सगळं. मग तुम्ही तक्रार केली नाही का त्यांना ग्रामपंचायत मध्ये? काय करायची? हेच पाण्याची, कचरा व्यवस्थापन, हो, गटर लाईनची. हो, नाही, गटर लाईनची पण तक्रार केलेली आहे आम्ही. हा, त्यांना सांगितलेलं आहे मला ना इथं पाणी येत नाही, खड्डा बुजवून टाका. मग खड्डा बुजवला नाही. ज्या टायमाला ही
मोजणी आली म्हणजे आपला नळ योजना आली तर मी त्यांना काय म्हटलं होतं, तुम्ही जसं बाकीच्यांना साईडला नळ दिलं तसं मला पण साईडला नळ द्या, तुम्ही मध्ये यांना खड्डा करू नका, त्या जायचे वांदे होतील. तरी त्याने माझं काय ऐकलं, 2-3 जण पडले ना त्याच्यामुळे. हा त्याने यांना मध्ये खड्डा केला. आता मग आणि इथं खड्डा केल्यामुळे ना मग तो दुसरीकडे खड्डा झाला म्हणजे यांना पाणी माझा आता प्रश्न सांगतो, तिथं फक्त फिरवा. ते मी बंद करून टाकलेलं आहे, बंद केलं. बंद आहे तिथं. ते बघा तिथंच होते, इथेच होते, इथे ह्या खड्डा दिसतोय ना, इथं या. इथं आता सांगतो, माझा ना इथं पाण्याचा खड्डा होता, माझा पण खड्डाच होता. आता माझं घर सगळ्यात शेवट आहे, ओके. माझ्या घरात आहे ना अर्धा हंडा पण पाणी येत नव्हतं. पावसाळ्यामध्ये बोलतोय बरं का. आम्हाला ना, माझी आई आम्हाला पाणी घ्यायला आम्हाला दुसऱ्याच्या नळावर जावं लागत होतं. परंतु आता 2 वर्ष झाले आम्ही आमची पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. ग्रामपंचायतला सांगून आम्ही बंद केला. परंतु आम्ही नळपट्टी पूर्णपणे भरतोय. पाणी येत नाहीये पण आम्ही नळपट्टी भरतोय. आता बाकीचं आणि या ठिकाणी फवारून घेतलं होतं बघा. निम्मा अर्ध गवत जळलेलं आहे, निम्मा अर्ध गवत जळलेलं नाहीये. तर आता आपण ही जी विहीर आहे ना, ही आमची सार्वजनिक वस्तीसाठी स्वतंत्र विहीर आहे. म्हणजे आपल्या वस्तीसाठीची, म्हणजे ही ग्रामपंचायतीने आमची स्वतःची आहे. म्हणजे आमच्या वस्तीतील सर्व लोकांची विहीर आहे. हा जाण्यासाठी हा दलित वस्ती नाही, हे आमच्या पूर्वजांची विहीर आहे. 12 होती छोटी. हा समाजाची आहे. नाही पण ते त्यांनी रुंदीकरण करणं काम केलेत, काम आहेत, ते आपण टाळू शकत नाही, ती कामं आहेत. एक मिनिट. हे घ्या ना, हे घ्या. माईक घ्या, माईक. हातात धरा, पाडू नका फक्त. हा मी आता हे पहा, हे आम्ही ना वस्ती ना हे पिण्यासाठी पाणी वापरतो, ओके. परंतु ह्या पिण्याचं पाणी निर्जंतुकीकरण होतंय का, तुमच्या माध्यमातून मला ग्रामपंचायतला विचारायचं होतंय का. याच्यामध्ये ते काय टीसेल पावडर वगैरे असते ते टाकली जाते का, ते तुम्ही बघा. आणि हे कचरा पण फेकला जातोय. हो हे वरती जे लोखंडी दिसते हो आपल्याला, हे काय नेमकं. हा ठीक आहे. मला आता तेच सांगायचंय की आता सध्या मी माझं स्वतः सांगत नाही, मेरी पंचायत म्हणून ऍप आहे. तर ह्या ऍप वरती असं सांगण्यात येते की 2022-2023 नुसार याच्यावरती ना 1,90,000 रुपयाची ही काय आहे, जाळी आहे. तर आता मला किती परत सांगा. हे बघा, तुम्ही याच्यात बघा, 1,90,000 रुपयाची जाळी सांगितलेली आहे. स्क्रीन एक मिनिट. हा माझा लोगो बघा, हा सत्यमेव जयतेच आपलं. हा बौद्ध वस्ती व आतार वस्ती वेरीवरील लोखंडी जाळी बसवणे. बौद्ध वस्ती व आत्तार वस्ती कोणती. ते त्या साईडला आहे, आपण तिकडे पण जाऊया वाटलं. त्या दोन्ही मिळून रक्कम दिली कधी. 2 लाख बरं, 1 लाख रुपयाचं तर पकडू आपण. तर आता मला सांगा, ह्या विहिरीसाठी किती किलो हे लोखंडी साहित्य वापरलं गेलं असेल. आजचा 61 रुपये रेट आहे लोखंडाचा, पकडूया आपण. एका टनाचे किती होतात, 61,000 रुपये. मजुरी किती धरणार तुम्ही. आज 2022-23 ला झालेली काम आहे, म्हणजे हे लाख रुपयाची झाले. आपण समजा 2 लाख रुपये धरले ह्या विहिरीचं, समजा आता हे लाख रुपयाची जाळी का, मला तुम्हीच सांगा. आणि ही 22-23 ला काम झालेलं आहे. आणि तुम्ही सांगा ना आता ही कशा परिस्थितीत आहे, ही लाख रुपयाची वाटतंय का. याचा आता रंग उडलेला आहे. हे सगळं गंज या पाण्यामध्ये पडतोय, गंज पूर्ण पाण्यात पडतोय. तर याचा मेंटेनन्स कोण करणार आहे. हा जाळी पण तुटलेली आहे बघा. हे पाणी निर्जंतुकीकरण झालं पाहिजे. हा आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा ते सुद्धा काही कामं करत नाही. कामं केलीच पाहिजे. हा पावडर निर्जंतुकीकरणाची पावडरची बघून घ्या आता तुम्ही. या आतमध्ये बिअरच्या बाटल्या पडलेल्या आहेत, हे प्लास्टिक टाकलेलं आहे. म्हणजे हे कुठून उडून नाही आलेलं. या बाटल्या अशा इथे बसणारे लोक यांनी मुद्दाम टाकलेले, चप्पल पडलेली आहे, तुम्ही म्हटलं बघून घ्या. पितात अजूनही काही वस्तीतली लोक हे पाणी पितात. आता ह्या काय हे पितात ते, हा परंतु बऱ्यापैकी हे वस्तीतली लोक पाणी पितात. काहींकडे आता आरो प्लांट बसवलेले आहेत त्यांनी, किंवा जार वगैरे विकत घेतात. हे बघा
इकडे बघून घ्या. आणि चाकं सुद्धा चालू स्थितीमध्ये नाहीये. म्हणजे आमचं म्हणणे हेच आहे ग्रामपंचायतला की याचा मेंटेनन्स व्यवस्थितरित्या बघावा. झाड उगले पिंपळाचं. हा झाड उगलंय, याचा मेंटेनन्स करावा हेच आमच्याकडून अपेक्षा आहे ग्रामपंचायतकडे. निवेदन आम्ही निवेदन देतो त्यांना. एक अपेक्षा आहे आमची की या ठिकाणी ना फक्त एकच सौर लाईट आहे आणि ती लाईट काही एवढा भाग कव्हर करत नाही. आणि या ठिकाणी पाहता बघितलं ना तर त्या साईडला थोडं जंगल पण आहे आणि त्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे. यांनी स्वतः बघितलेलं आहे, तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. हा हा ऊसाचा वावर आहे. तर माझं म्हणणे असं आहे की या ठिकाणी अजून 2-4 स्ट्रीट लाईट बसवण्यात यावी, ही एक विनंती आहे. हायवेच्या बाजूला. हो हायवेच्या बाजूलाच आहे, फक्त इथं स्ट्रीट लाईट बसवण्यात यावी आमची अपेक्षा आहे. एक विनंती आहे. हो दररोज. त्यांच्याच मुलीवरती अटक केलं, माझ्याच मुलीवर हल्ला केला बिबट्याने. वाचली ती माणसं, धावली सगळी पोरं बिरं त्याच्यामुळे. हा हा आहेत ना. आणि थोडी सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी थोडं फवारणी वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे. चला ना. सांडपाणी व्यवस्थापनची लाईन आहे. तर प्रश्न असा आहे, एक विनंती आहे की हिचा व्यवस्थित मेंटेनन्स व्हावा. हे व्यवस्थित मेंटेनन्समध्ये नाही आहे, वर्किंगमध्ये नाही आहे. तर हिचा फक्त एक व्यवस्थित मेंटेनन्स व्हावा. आणि इथे ना स्ट्रीट लाईटची गरज आहे. अंधारामध्ये रात्री ना या ठिकाणी ना लाईट नाही जाणे येण्यासाठी, तर इथं लाईट व्यवस्थित होणं गरजेचं आहे. सांडपाणी फक्त एका वस्तीचं आहे का? नाही, हे गावातून येते. हे गावातून येते आणि इकडे सोडलं जाते. आउटलेट कुठे आहे? आता हे मला काय माहित नाही. इथं दिसतंय, मला वाटतं इथेच आहे. तिकडे आहे ना, बरं तिकडे बघूया. इथून काढलेलं, इथं सोडलंय, तिथून काढून पलीकडे सोडलंय, तिथून काढून पलीकडे सोडलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते पण बघा, ते प्राणी फिरतात. म्हणजे गावकऱ्यांनी जी समस्या मांडली होती त्याचं एक उदाहरण आहे. म्हणजे गावकरी काय खोटं बोलत नाही, फक्त पहा ते प्राणी कसे फिरतात. ते एक व्यवस्थित बंदिस्त एरियामध्ये पाहिजे. आम्हाला काय तुमच्या व्यवसायासाठी काही विरोध नाही आहे, परंतु त्याला एक योग्य जागा असते, योग्य जागेत करावं, एक विनंती बस. तर आता बघताय तुम्ही की आता आपण पुढे चालतोय. एक वास यायला सुरुवात झाली, तुम्हाला पण येतोय की नाही? म्हणजे इथं गटर लाईन आहे आणि ती बंदिस्त नाही आहे. इकडे आउटलेट काढलेलं आहे. हा म्हणजे तो हे वेगळं आहे. हा हे इकडे आउटलेटचं पाणी काढलेलं आहे आणि इकडे या खाजगी जागा आहेत. आता हे बघा तुम्ही, आता याच्यामध्ये किती जंतू तयार होत असतील, मच्छर किती तयार होत असतील हे तुम्ही आता बघून घ्या बरं. हा अतिशय घाण वास मारतो. इथं 2 मिनिटं थांबणं पण अवघड झाले. पुढे जाऊया आपण. हो बघा ना, म्हणजे कुठेतरी सांडपाणी व्यवस्थापन आहे ना एक व्यवस्थित झालं पाहिजे हीच अपेक्षा आहे. हा त्याच्यावरती बिल दाखवते 2 लाख रुपये, पण ह्याच्या वरती काय झाकण हा ते झाकण टाकलेलं नाही. हा म्हणजे ही आत्ताराळी येते या ठिकाणी. हा हे विस्तीची विहीर आहे, आत्ताराळी येते. हा आता या ठिकाणी तुम्हाला हे गवत दिसतंय ना, ह्या गवतामुळे ना बराचसा कचरा झाकला गेलेला आहे. का पुढे आहे पण आता ना हे जे घर दिसतंय ना हिरवं, हे आपलं ग्रामपंचायत सदस्यांचं वार्ड नंबर 3 मधलं, म्हणजे वार्ड नंबर 3 चे सदस्य आहेत ना, हे त्यांचं घर आहे. हो त्यांचं घर आहे. आणि त्यांच्याच घरामाग हा बघा तुम्ही, हा जो कचरा पडलेला आहे याच्यातून जी दुर्गंधी येते आणि आरोग्याचा प्रश्न उभा राहतोय. तर कुठेतरी हे साफ झालं पाहिजे, गरजेचं आहे. गावाचा थोडा विकास झाला पाहिजे, गरजेचं आहे. आम्ही दाखवतोय की गावातील काही कामं आहेत ती कामं पूर्ण झाली पाहिजे. हो हा रोड पण घ्या. हा आतमध्ये जाण्याचा रोड आहे. पाणी वगैरे साठते, सांडपाणी साचते किंवा पावसाचं पाणी साठतं इथं, तर त्याच्यावरती सुद्धा कामं झाली पाहिजे. हा हा पूर्ण 12 बोलतो रे. हा बरोबर आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण तर मगाशी मी तुम्हाला तिकडे जी जाळी दाखवली नाही का त्या वस्तीसाठी आलेली, तर ही आत्तार वस्ती म्हणजे ही विहीर आहे ती, आणि इकडे ही आत्तार वस्ती आहे. तर म्हणजे यांचं म्हणणे आहे की या ठिकाणी पण जाळी टाकली गेलेली, म्हणजे 2 नावांचा उल्लेख आहे. जर माझी चूक असेल तर मला दुरुस्त करावी त्यांनी.
किती खर्च आहे त्याच्यावर? बघा ना, इथं आपण 1,90,000 रुपये काहीतरी खर्च दाखवला गेलेला आहे 2022-23 ला. तर इथं ऍक्च्युअल मध्ये जाळी नाहीये. आता ते काय कुठे गेली, ग्रामपंचायतनी याची चौकशी करावी आणि जाळी बसवण्यात यावी. जर खर्च दाखवलाय तर जाळी बसवण्यात यावी. आणि हे पाणी काही ठिकाणी वापरलं जातं. यांची ह्या विहिरीची परिस्थिती बघा ना, ही विहीर पाणी वापरलं जाते, याचं कुठेतरी डागडुजीकरण झालं पाहिजे, ही विनंती आहे. या विहिरीवरती ग्रामपंचायतनी जाळी टाकली असं ऑनलाईन दाखवतोय. नाही टाकली. बरं, ठीक. तुम्हीच विचारा आता. हा म्हणजे बाबा याच्यात कसं दिलंय की बौद्ध वस्ती व आतार वस्ती विहिरीवरील लोखंडी जाळी बसवण्यासाठी 1,90,000 रुपये खर्च केलेला आहे असं दाखवलं जाते. परंतु ऍक्च्युअल मध्ये तिकडे जाळी बसवलेली आहे, म्हणजे इथं बसवलेली नाही. म्हणजे ती जाळी 1 ते 2 लाखाची आहे का, म्हणजे 1,90,000 रुपयाची आहे का, हा माझा प्रश्न आहे. याचं मला उत्तर भेटावं. बरोबर, जाळी जर एकच बसवली हा, तर मग ती एक जाळी 1 लाख किती आहे? 90,000 रुपयाची. मग याच्यामध्ये ते दोन्ही याचं का मेन्शन केले गेलेले आहे ते मला कळावं. आणि जर 2 लाख रुपयाचे असन तर मला प्रश्न पडतोय की त्या विहिरीला किती किलो लोखंड वापरले गेले. आपण चला अंदाज पकडूया की 1 टन वापरलं गेलं असेल. तर आत्ताचा 61 रुपये धरू, मग एका टनाची झाली किती, 61,000 रुपये. आणि मजुरी किती लागली असेल त्यांना, 40,000 मजुरी धरा. 1 लाख रुपये झाले. पण 1 लाख रुपये पुरण्याचा खर्च झाला, मग बाकीचा निधी कुठे गेलाय. म्हणजे एक प्रश्नचिन्ह आहे ना आपलं. पाणी तुम्हाला प्यायला वापरायचं कसं? नाही ते घाण असल्यामुळे पहिला आम्ही पाणी पित होतो. हा. हे सगळे पित होतो. हरिजन वस्ती हे सगळे ह्या विहिरी येतात. येतोय ना काय हो. का ती विहीर जी ना उन्हाळ्यामध्ये खाली जाते. आलं लक्षामध्ये, सगळी लोक इथे येतात कपडे बिपडे धुवायला. त्यांना मी दगड बिगडीचं करून दिलेलं आहे. आलं लक्षामध्ये, ते बिचारे येतात तिथे कपडे धुतात. ही विहीर कोणाची, खाजगी का? ही खाजगी नाही, आमची आताराची विहीर होती, पण ते काय झालं नाव नाही दिलं. म्हणजे ती सध्या आता पंचायतची धरायची. मी पंचायतला बोललो तुम्ही विहीर ताब्यात घ्या, पण ह्या विहिरीचं काम करा. पण त्यांनी काही केलं नाही. हे जे बोलतात खरंय, ज्यावेळेला त्या विहिरीचं काम केलं का त्यावेळेला निधी ह्या विहिरी करता बी आला. पण त्या सरपंचांनी काय केलं माहितीये का, त्या विहिरीला ते बसवलं, ह्या विहिरीचं काहीच काम नाही केलं. काम होणं गरजेचं आहे. हा, त्यावेळेला एक प्रश्न पण निर्माण होतो. लहान त्यावेळेला कोण सरपंच हो, पडू शकतोय. म्हणजे घटना घडतात ना अपघाताच्या, त्या घडू नये हे सुरक्षित करण्यात यावं, हीच आपलं ग्रामपंचायतकडे अपेक्षा आहे. कांबळे सरपंच होता बरोबर. त्यावेळेला त्या कांबळे सरपंच दोन्ही निधी आलता तो पैसे, पण त्यांनी काही दिलं नाही. त्यांनी त्या विहिरीचं थोडंसं काम केलं, या विहिरीचं कामच नाही केलं. व्यवस्थित ही तर ही आहे आपल्या आणे गावाची परिस्थिती. तर आमची मागणी हीच आहे का जी कामं कागदावरती दाखवली गेली आहेत ते ऍक्च्युअल स्वरूपामध्ये झालेले आहात का, आणि जर झालेले आहेत तर ती कशा प्रकारे झालेले आहे, निकृष्टप्रमाणे झालेले आहेत. मला तर हे बघण्यावरून तर हेच वाटते. ती कामं योग्य व्हावीत आणि जनतेने जे प्रश्न आज ग्रामसभेमध्ये मांडली त्याची उत्तरं आम्हाला भेटावी. माझा कोणाला काही टार्गेट करण्याचा अर्थ नाहीये. एक गावचा नागरिक म्हणून माझं हे कर्तव्य आहे की मी प्रश्न विचारतोय. तुम्ही संविधानिक पदावरती बसलेले आहात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. कोणालाही पर्सनली टार्गेट केलं जात नाही. जो वरतून निधी येतोय ग्रामस्थांसाठी तो निधी योग्य तो खर्च झाला पाहिजे. हेच एक तरुण मुलाकडून, तरुण पिढीकडून एक तुम्हाला अनेक ग्रामपंचायतला एक विनंती आहे आणि ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.